या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सुलक्ष्मी नॉवेल्टी कॉस्मेटिक अँड इमिटेशन ज्वेलरी होलसेल व रिटेलर्स। संपर्क संदीप फलके 98 22 92 11 38। नमस्कार, बुलेटिन 13वर आपले स्वागत आहे। आता बातमी आहे भुजबळांना जीवे मारण्याची धमकीबाबत। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळ उडाली आहे। या धमकी पत्रानंतर भुजबळ यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। भुजबळ यांचे निवासस्थान व कार्यालय येथे धमकीचे पत्र 9 फेब्रुवारी शुक्रवारी मिळाले आहे। या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि भुजबळ समर्थकांनी पोलीस बंदोबस्त वाढवून देण्याची मागणी केली। त्यानुसार 2 पोलीस अधिकारी, अंबड पोलीस ठाण्याचे 10 आणि RBCPचे 10 पोलीस अधिकारी भुजबळ फार्म येथे तैनात करण्यात आले। भुजबळ यांना यापूर्वी अशाच प्रकारचे जीवे मारण्याची धमकी देणारे फोन कॉल्स आणि मेसेज आले होते। आता ही पत्र आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। याबाबत माध्यमांनी भुजबळांना विचारलेल्या प्रश्नावर भुजबळ स्वतः काय म्हणाले ऐकूया। ते पत्र तर आता या 5-6 महिन्यात अनेक धमक्या बिमक्या आल्यात, फोन पण आले, पत्र पण आले। पण या पत्रामध्ये विशेषतः कुठे मिटिंग झाली, काही गाडींचे नंबर दिलेले आहेत, 50 लाखाची सुपारी वगैरे दिलेली आहे तुम्हाला मारण्यासाठी, बरीचशी जी डिटेल माहिती आहेत या पत्रामध्ये। आता कितपत खरं आहे ते पत्र मला काही कल्पना नाही, परंतु नियमाप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे ते पोलिसांकडे पाठवून दिले। ते पाहतील खरं आहे का खोटं आहे काय आहे। आपले काही फडणवीस साहेबांसोबत काही बोलण्यात आले या संदर्भात काही नाही, याच्याबद्दल काय त्याच्याबद्दल बोलणं करायची काय गरज नाही ना। ते अशा तक्रारी येतात, अशा काही कंप्लेंट्स येतात, त्यावेळेला आपण पोलिसांना कळवतो।